नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 7 सप्टेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. तर कालच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. नासाने नुकत्याच कोणत्या ग्रहाचा एक नवीन चंद्र शोधलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युरेनस. आता याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहिलेलीच होती. तर जर तुम्हाला पुन्हा एकदा पाहायचा असेल तर कालचा पुन्हा व्हिडिओ तुम्ही रिवाइंड करून पाहू शकता. सुरू करूयात आजचा दिनविशेष. 7 सप्टेंबर 1791 नरवीर उमाजी नाईक यांची आज जयंती. उमाजी व अमृता नाईक यांनी 1824 मध्ये बांबोर्ड्याचा लष्करी खजिना लुटलेला होता व रामोशी बंडाचे त्यांनी नेतृत्व केले होते. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच एका परीक्षेमध्ये उमाजी नाईक यांनी कोणत्या बंडाचे नेतृत्व केले अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला होता. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रामोशी बंडाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केलेले होते. 7 सप्टेंबर 1906 बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली होती. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक ठरलेली होती. 7 सप्टेंबर 1923 इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोलची स्थापना आजच्या दिवशी झालेली आहे. 7 सप्टेंबर 1931 दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहितच असेल, इतिहासामध्ये 3 गोलमेज परिषदा झालेल्या आहेत आणि या तीनही गोलमेज परिषदेवर आधारित वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्याची टेंडन्सी वेगवेगळ्या परीक्षेतील पेपर सेटरनी ठेवलेली होती. तर पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद आणि तिसरी गोलमेज परिषद या तीनही गोलमेज परिषदेमध्ये कोणकोणत्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे द पहिली आणि तिसरी जी गोलमेज परिषद आहे, त्यामध्ये कोणत्या संघटनेने सपोर्ट केला होता? दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कोणी माघार घेतली होती किंवा ती फिसकटली का होती? अशा पद्धतीचे प्रश्न इतिहासामध्ये विचारले जातात. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. 7 सप्टेंबर 1822 प्राच्य विद्यापंडित, समाजसेवक आणि धन्वंतरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा आज जन्मदिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष. सर्वच व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि विशेषतः बँक ऑफ इंडियाची देखील आजच्या दिवशी स्थापना झालेली आहे. आता थोडक्यात उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती पाहूया. महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक म्हणून उमाजी नाईक यांची ओळख आहे. त्यांचा जन्म 1791 साली झाला, तर त्यांचे निधन 1832 साली झाले. त्यांचा जन्म भिवंडी, जो ठाणे जिल्ह्यामधील एक भाग आहे, त्या ठिकाणी झाला. त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक कर प्रणाली व जुलमी सत्तेविरुद्ध संघर्ष केला. रायगड, जुन्नर, पुणे परिसरातील शेतकरी, आदिवासी व बहुजन समाजाला एकत्र करून सशस्त्र चळवळ त्यांनी लढवलेली होती. गनिमी कावा ही लढा पद्धत त्यांनी खूप फेमस केलेली होती. 1832 मध्ये ब्रिटिशांनी विश्वासघाताने पकडून पुण्यामध्ये त्यांना फाशी दिलेली होती. महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रदूत म्हणून त्यांची ओळख ठरलेली आहे. शेतकरी व सामान्य जनतेला लढ्याला प्रवृत्त त्यांनी केलेले होते. नंतरच्या स्वातंत्र्य चळवळींसाठी उमाजी नाईक यांची प्रेरणा कायम राहिली होती. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील हे व्यक्तिमत्व खूप महत्त्वाचे आहेत. उमाजी नाईक भारतातील इव्हन महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक. त्यानंतर आता थोडक्यात डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्याबद्दलची माहिती पाहूया. त्यांचं पूर्ण नाव रामचंद्र विष्णू लाड आणि त्यांचं लोकप्रिय नाव भाऊदाजी लाड असे होते. मुंबईतील पहिले भारतीय वैद्यकशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच समाजसुधारक व शिक्षणप्रेमी देखील ते होते. मुंबईतील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम म्हणजेच आताचे भाऊदाजी लाड संग्रहालय हे त्यांनी उभारले होते. भारतीय वैद्यकीय पद्धती व औषधोपचाराचा प्रसार त्यांनी केलेला होता. शिक्षण, विज्ञान व संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी झटलेले होते. मुंबईतील ओरिएंटल ट्रान्सलेशन फंड व मेडिकल सोसायटी ऑफ इंडिया या स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता. स्त्री शिक्षण व आरोग्य व सार्वजनिक संस्थांमध्ये ते कार्यरत होते. त्यांना मुंबईतील आधुनिकतेचा पाया रचणारे वैद्यक आणि समाजसुधारक मानले जातात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डॉक्टर भाऊ दाजी लाड या समाजसुधारकाबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याच्या नंतर त्यामध्ये समाजसुधारकांची एक सिरीज आम्ही पोस्ट केलेली आहे. ती सिरीज तुम्ही पाहू शकता आणि त्याबद्दल वेगवेगळ्या PYQ देखील त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. ते देखील तुम्ही पाहू शकता. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. सर्वप्रथम फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा आता नुकताच विश्वविक्रम झालेला आहे.
फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम ब्राझीलचा गोलरक्षक फॅबियो या खेळाडूच्या नावे आता झालेला आहे. त्याने विश्वविक्रमी आ 1391 सामने खेळलेले आहेत. नुकताच त्यांनी 1391 सामना खेळला. त्यामध्येही त्याने ही कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा पूर्व गोलरक्षक पीटर शिल्टन यांच्या नावे होता, ज्याने 1390 सामने खेळलेले आहेत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम ब्राझीलचा गोलरक्षक फॅबियो याच्या नावावर आता झालेला आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे कृषांगी मेसराम. भारतीय वंशाच्या कृषांगी मेसराम या आता इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाच्या सॉलिसिटर बनलेल्या आहेत. वयाच्या केवळ 21व्या वर्षी त्यांनी हा विक्रम केलेला आहे. भारतीय वंशाच्या 21 वर्षीय कृषांगी मेश्राम यांनी इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर बनण्याचा मान मिळवलेला आहे. त्या मूळ पश्चिम बंगालमधील आहे. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी यूकेच्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतलेला होता. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी फर्स्ट क्लास ऑनर्ससह एल-एल-बी पदवी मिळवली, ज्यामुळे ती ओपन युनिव्हर्सिटीची सर्वात तरुण कायदा पदवीधर ठरलेली होती. आता एप्रिल 2025 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी ती इंग्लंड आणि वेल्समध्ये पात्र सॉलिसिटर बनलेली आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कृषांगी मेश्राम ही मूळ भारतीय अभ्यासू व्यक्तिमत्व आता इंग्लंडमध्ये सर्वात कमी वयाची सॉलिसिटर म्हणून आता नावाजली गेलेली आहे. आपल्याला प्रश्न अशा पद्धतीचा देखील विचारला जाऊ शकतो, की कृषांगी मेश्राम या कोण आहेत? तर लक्षात घ्या, इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाच्या सॉलिसिटर. त्यानंतर पुढची अतिशय महत्त्वाची बातमी आणि आजच्या दिवसाची खरंच खूप महत्त्वाची बातमी म्हणजे जी-एस-टी 2.0. आता नुकतेच जी-एस-टीमध्ये एक बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल आपल्या रेग्युलर जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जी-एस-टीमध्ये होणारे बदल एक झपाटलेली ओळख. आता जी-एस-टीमध्ये आता नवीन स्लॅब इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि हे स्लॅब हे 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. तर आता थोडक्यात आपण याबद्दलची माहिती पाहूया. जी-एस-टी स्लॅब्सचे साधेकरण. आधीची जी-एस-टीची चौकट होती 5%, 12%, 18% आणि 28%. आता केवळ 2 मुख्य रेट्स ठेवलेले आहेत. 5% ही जी चौकट आहे, ही रोजच्या वापराच्या जीवनावश्यक वस्तूंवर असेल, तर 18% इतर सामान्य वस्तू आणि सेवांवर असेल आणि विशेष 40% स्लॅब हा सिन गुड्स म्हणजेच लक्झरी वस्तूंवर आता लागू असणार आहे. सिन गुड्स म्हणजे तंबाखू, शुगरयुक्त पेय अशा पद्धतीचे सिन गुड्सवर हा 40% टॅक्स लागेल. त्यानंतर जीवनावश्यक वस्तू आणि सेवांवर कर सवलती आता जी-एस-टी 0% ठेवलेला आहे. म्हणजेच लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम असेल, अल्ट्रा हाय टेम्परेचर म्हणजे यू-एस-टी मिल्क असेल, पनीर असेल, शिक्षण साहित्य असेल म्हणजेच नकाशे, चार्ट्स, काही लाईफ सेव्हिंग औषधं असतील, या सर्वांवर आता जी-एस-टी 0% केलेला आहे. आता 5% जी-एस-टीमध्ये घट करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास म्हणजे 5% वर दुधाचे पदार्थ म्हणजे बटर, घी, चीज, कंडेन्स्ड मिल्क, ड्राय फ्रुट्स, स्नॅक्स, पेय पदार्थ, शुगर फ्री, टॉयलेटरीज, शॅम्पू, साबण, डायग्नोस्टिक किट्स, फार्म इनपुट्स, फर्टिलायझर्स, आर्किटेक्चर इक्विपमेंट, स्मॉल अप्लायन्सेस, स्मॉल कार्स अँड सिमेंट अशा पद्धतीचे हे जे काही आवश्यक ज्या वस्तू आहेत, यावर आता 5% जी-एस-टीच लागू असणार आहे. त्यानंतर लक्झरी वस्तूंवर म्हणजे खूप महागड्या वस्तूंवर 40% जी-एस-टी आकारण्यात येणार आहे. तसेच सीन गुड्स म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तूंवर जसे की तंबाखू, गुटखा, मिठाईयुक्त साखरयुक्त पेय, उच्च श्रेणीतील कार, यॉट्स, कॅसिनो सेवा यांवर 40% जी-एस-टी आकारण्यात येणार आहे. जी-डी-पीतील वाढ आणि महागाईवर परिणाम काय होणार आहे? तर कन्झ्युमर इन्फ्लेशनमध्ये अंदाजे 0.5% ते 1.1% पर्यंत घसरण अपेक्षित आहे. गव्हर्नमेंटला अंदाजे 48,000 करोड इतका प्रचंड असा महसूल कमी होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्यापक आधारावर अर्थव्यवस्थेला गती देखील यामुळे मिळेल. छोटे उद्योग म्हणजेच एम-एस-एम-ईज असतील, ग्रामीण क्षेत्र असेल, शिक्षण, आरोग्य, कृषी क्षेत्रांना याचा मोठा लाभ होणार आहे.
भागीदार राज्य सरकारांद्वारे या सवलतींना वास्तवात लागू करून लोकांना त्वरित फायदा मिळवून देणे आता आवश्यक असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अतिशय महत्त्वाच्या अशा आजच्या चालू घडामोडी होत्या आणि विशेषतः जी-एस-टी ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि रोजच्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे आणि यावर आधारित आपल्याला प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. जी-एस-टी काय आहे? जी-एस-टी कधी इंट्रोड्यूस केलेला आहे? त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. आता आपण आजच्या चालू घडामोडीवर आधारित एक प्रश्न पाहूया. फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम केलेल्या फॅबिओ हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अर्जेंटिना, पर्याय क्रमांक 2 ब्राझील, पर्याय क्रमांक 3 फ्रान्स आणि पर्याय क्रमांक 4 इटली. याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचं आहे. जो कोणी कमेंटमध्ये उत्तर देईल, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याबद्दलचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पुन्हा पुन्हा देखील देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच Telegram, X.com, WhatsApp, Facebook आणि Instagram अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. या सर्व ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि विशेषतः यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.